अकोल्यामध्ये अमोल मिटकरी हे आक्रमक झालेले आहेत। अमोल मिटकरी यांचं ठिय्या आंदोलन सुरू आहे। कर्णबाळा दुनबळे यांना अटक करण्याची मागणी अमोल मिटकरी करतात। दुनबळे हेच या सगळ्या प्रकरणामध्ये प्रमुख आरोपी आहेत असा आरोप जो आहे तो मिटकरी यांच्याकडून करण्यात आलेला होता आणि त्यानंतर आता ठिय्या आंदोलन त्यांनी सुरू केले। आणि आता थेट जाऊयात, कर्णबाळा दुनबळे बोलतायत। मिटकरी सारख्या फालतू माणसासाठी साहेबांकडे वेळ नाहीये। तो छोटा माणूस म्हणजे अवकात पण नाही। साहेबांचा विषय होता फक्त आमच्या जय ह्या आमच्या लेकराबद्दल साहेबांना म्हणजे इतकं अतीव दुःख झालं होतं की ते कसं घडलं, घातपात आहे की काय आहे ती सविस्तर चर्चा वगैरे सन्मान्य साहेबांबरोबर झाली आणि साहेबांनी काय इन्स्ट्रक्शन दिलेत त्यावरती आम्ही आता काम करणार आहोत। विजय मालोकरच्या मृत्यू पश्चात आता अमोल मिटकरी आरोप करतात की याला केवळ आणि केवळ कर्णबाळा दुनबळे जबाबदार आहेत। मी काय म्हणालो की त्या फालतू माणसाबद्दल बोलणे आणि चर्चा करणे एवढा वेळ नाही आहे। त्याला काय बरळायचं बोलून दे, ज्याच्या तोंडालाच मुळव्याध झालंय, आम्ही हे कालपासून बोलतोय, त्याच्याबद्दल काय चर्चा करायची, तो फालतू माणूस आहे। आता विषय आमचा असं होता की आमचा जय जो आहे त्याचं सांत्वन त्याच्या घरच्यांचं सांत्वन करण्यासाठी सन्माननीय अमित साहेब आता तिथे अकोल्यात पोचलेच आहेत, तुम्हाला माहीतच असेल, किंवा आता एक 2-4-5 मिनिटामध्ये पोचतील। विषय असा आहे की आम्ही तिथे जाऊन ते संतावन वगैरे करणं, मी पण आता निघतोय। आज मला साहेबांनी बोलवलं म्हणून मला जाता नाही आलं आणि मला तिथे जाऊन मला माझी स्वतःची बेल पण करून घ्यायची, म्हणजे जामीन करून घ्यायचा आहे, जेणेकरून आता FIR आहे तर आहे ना, माझ्यावरती गुन्हा दाखल झाला आहे। तर जर गुन्हा दाखल झाला आहे तर कायद्याच्या चौकटीत बसून मला कायद्यापुढे जाऊन शरण होणंच आहे। 13 जणांवर गुन्हा दाखल झाला, 2 जणांना ताब्यात घेतलं, नाही 3 जणांना ताब्यात घेतलं, तिघांचाही बेल झाला काल। आज 3 आणि 8 11 होतील, हां, आणि आम्ही दोघे असे 13। तर आज 8 जण ऑलरेडी हजर झालेले तिथे पोलिसांसमोर शरण गेलेत आणि त्यांचं पण आज मध्ये किंवा उद्या सकाळपर्यंत जामीन होईल। पोलीस स्टेशनला हजर होणार आहेत का तुम्ही बेल करून घेणार आहेत? नाही, माननीय कोर्टाच्या जी गाईडलाईन्स आहे आणि संविधानिक तत्वानुसार मला पहिलं पोलीस स्टेशनला जायला लागेल, मला तिथं हजर व्हायला लागेल, मग पोलीस मला कोर्टमध्ये घेऊन जातील। आता अमोल मिटकरी बाबतीत आणि चौकटीचं बोलताय, संविधानाचं बोलताय, तुम्हीच कायदा हातात घेतला, गाड्या फोडल्या, मग असं हे विरोधाभास नाहीये का? तुम्हीच सगळं बोलताय। तुम्ही तर राज ठाकरे यांच्या भेटीनंतर मनसेचे नेते बोलत होते।